नमस्कार. आज आपण ताळहातगाव जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत असलेल्या बोरी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण या ठिकाणी आता हे हॉटेल आहे, चहाचे हॉटेल आहे. या ठिकाणी दोन मतदार आहे, हे बोरीचे रहिवासी आहेत, सिनियर मंडळी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हवा काय म्हणती, कल काय म्हणतो. जाऊया. बड़े भाई आदाब. आदाब. क्या बोलती हवा? हवा है आपले डॉक्टर पिंगले साहब की. पिंगले साहब की हवा है. ऐसा कैसा? काम का है ना. काम है ना उनका काम. अच्छा, पिछले होने की वजह से काम है क्या? कैसा है वो भाजपा के करके काम है? नहीं, भाजपा पे नहीं मानते हम. काम को जानते हैं. अच्छा। आदमी को जानते. अच्छा, इसका मतलब आपका पक्का मतदान है? पक्का मतदान है. 100% पक्का मतदान है. ठीक आहे. राम राम राम. काय म्हणते हवा? काय नाही, बरं आहे. हवा काय म्हणते? इलेक्शनची हवा काय म्हणते? इलेक्शनची हवा आहे पिंगळे साहेबाची. कस काय हो? म्हणजे पिंगळे साहेबाचे काम भरपूर आहेत आणि ते आमच्या संपर्कामध्ये भरपूर आहेत. अच्छा. हा, पिंगळे साहेब इथं जे मागितलं ते आम्हाला भेटतं पिंगळे साहेबाकडून. म्हणजे आम्हाला लाईन नव्हती, खूप आम्ही अंधारात होतो, आम्हाला लाईटचा खूप प्रॉब्लेम होता. पण पिंगळे साहेब आल्यामुळं इथं आम्ही त्याच्या पुढं घरानं मानलं की बाबा आमची एवढी वस्ती आहे, जेठे वस्ती. त्या जेठे वस्तीमध्ये आम्हाला लाईट नाही. लाईटीमुळं आम्ही खूप याच्यात आहे. तर पिंगळे साहेबांनी आम्हाला लाईट दिली इथं त्या जेठे वस्तीमध्ये. आणि याच्या अगोदरचे नंदुभाऊ मुळे असतील, सभापती उबाळे असतील, त्याच्या काळात काही जिल्हा परिषदेची कामं झाली? नाही ना, आम्हाला तर मग हे लाईटचा याचा त्याचा प्रॉब्लेम होता का आम्हाला काही काम. बाकीच्या गावात काही कामं झाले का जुन्या लोकांकडून? जुन्या लोकांकडून आता बाकीच्या मला तर काय पुढे हिंडता येत नाही, पाहता येत नाही. पण काम तर काही दिसत नाही कोणाचे. असं आहे का? मग तुमचा कल समजा महायुतीच्या बाजूने. हो. आणि आम्ही फक्त आम्ही कामालाच बघतोय. पार्टीशी घेणं देणं नाही. पार्टी कुठलीही असो, पार्टीचं काय घेणं देणं नाही. फक्त माणूस जो काम करतोय त्याच्या बाजूला राहायचे आणि त्याला मतदान करायचं. थोडक्यात दुकानदार शेठनी सांगितलेलं आहे, हम पक्ष नाही देखते, हम काम देखते हैं, काम का आदमी देखते. धन्यवाद. जय हरी. काय म्हणते हवा? हवा खूप गार चालली आता कालपासून. असं आहे का? कालपासून गार हवा चाललेली. काहून मजा घ्यायला लागली? इलेक्शनच्या हवाबद्दल बोलतोय मी. असं इलेक्शनच्या हवाबद्दल बोलतो. काय म्हणतो सर्कल? काय म्हणतो सर्कलची हवा काय म्हणते? आमच्या सर्कलला आता खूप चांगले लोक आहेत बरं का. बर. सध्याला आता अजून त्याची नियुक्ती झालेली नाही दिसत मला. बर. पण ज्यावेळेस त्यांची नियुक्ती होईल मग त्याच्यातून आम्ही माणूस निवडू, कोण कामाचा आहे, कोण बिगर कामाचा आहे, कोण चिखलात चालणार आहे, कोण रोडवर चालणार आहे, किंवा कोणी महालातच बसणारा असेल, जागच्या जागेवर त्याला चिपटी देऊन काहीतरी बाटली लावून देणारा असेल, त्या माणसाला काही आम्ही ओळखत नाही. आम्ही जो चिखलात चालणार आहे, जो शेतीमध्ये आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष देईन, गावाचा विकास करीन, रोड आहे, रस्ता आहे, संडास बाथरूम आहेत. काही गावाला, आमच्या गावाला तर मशानभूमी सुद्धा नाही. मशानभूमीसाठी आमच्या मुलावर 19 जनावर आष्टाशिटी झालेली. गायरानात आम्ही शासकीय सगळं महसूलमधून सगळे कागदपत्र असताना आम्ही गाववाले तिथं गेलो आणि ते गायरान काढलेलं होतं. त्या गायरानावाल्यांनी आमच्यावर आष्टाशिटी केली. शासनाने याची काही दखल घेतलेली नाही. 10 वर्ष झाले आमदार आहेत. आमची मागणी, जिल्हा परिषद सदस्य आमच्या जवळचा माणूस होता, 10 वर्ष झाली त्या माणसांनी सुद्धा अजून दखल घेतलेली नाही. ग्रामपंचायतचा सरपंच, आमचा मागील सरपंच जो होता, खूप कार्यरत होता, चांगला होता आणि आमच्या गावकऱ्याचं सुद्धा त्यांना सहकार्य होतं आणि आणखीन बी आहे. तसा कार्यकर्ता जर असला तर. पण आज आम्ही सांगू शकत नाही की कोणाला मतदान करू. मतदान करू हे नक्की आहे. नाही, पण मला फक्त एवढंच सांगा ना, मग तुमचं मतदान महायुती राहील, महाविकास आघाडी राहील का, जुन्याला राहील का, अजून जुन्याला राहील, नव्याला राहील का, ऐकून घ्या पूर्ण, का तिसरी आघाडी राहील का, अपक्षाला? नेमकं तुमचं मतदान तर करणार तुम्ही, पण नेमक्या चौघापैकी किंवा कोणीच लायकीचं नाही म्हणून नोटाला मारणार. मतदान आम्ही 100% करणार आणि नोटाला सुद्धा जाऊन देणार नाही. आमच्या गावाचा विकास हा आमच्या दृष्टिकोनासमोर आहे. पण जो कोणी आमचा मतदार, आता जो जिल्हा परिषद सदस्य येणारा आहे नवीन, मागच्यांनी तर काही केलेलं नाही. ज्यांनी केलेलं आहे त्यांनी येऊन दाखवावं की आम्ही जिल्हा परिषद मधून हे काम केलेलं आहे.
आणि गाववाल्याला सांगावं त्यांनी की आमच्या गावाला तुम्ही आता हे आम्ही दिलेलं आहे म्हणून. म्हणजे थोडक्यात तुम्ही नवीनला संधी देणार. नवीनला संधी देणार हे नक्की. धन्यवाद. ही संधी मिळणार पण नवीन नाही मिळणार. आमचं मतदान वाया बी घालणार नाही, नोटाला मारणार नाही. जय हरी. जय हरी. भाऊ तुम्ही काय सांगणार? काय आता इलेक्शन आलं जवळ, बघू आता. आमची जिल्हा परिषदसाठी मागणी आहे आमची. तुम्ही स्वतःच उमेदवार आहे का? हो हो. बंधू आहे आमचे गोवर्धन बोरे. अच्छा. जर पक्षाने तिकीट दिलं तर आम्ही निश्चितपणे लढणार. आणि जर पक्षाने तिकीट नाही दिलं तर? पक्षाने तिकीट नाही दिलं तर आम्हाला पक्षाचंच काम करावं लागणार. म्हणजे एकनिष्ठ राहणार पण काम पक्षाचं करणार. पक्षाचंच करणार. तुमचं जे म्हणताय की तुमचं पक्षाचं याच्या अगोदर तुम्ही जर म्हणताय काम करा पण पक्षाचं अगोदर तसं काही बोलणं जर का. पण एक अट आहे की बाबा जागा ही ओपनला सुटलेली आहे. ही जागा ओपनला सुटायला पाहिजे. पुऱ्या गावकऱ्याचं, पुऱ्या सर्कलवाल्याचं, पूर्णाचं म्हणणं आहे ही जागा ओपनला सुटलेली आहे. इथं ओपनचाच कॅन्डिडेट पाहिजे, तो कोणीही असो. आमचे बंधूच नाही कोणीही असो, पण ओपनला जागा आहे, ओपनचाच कॅन्डिडेट आला पाहिजे. ही पुऱ्या अख्ख्या सर्कलची मागणी आहे आणि ही वरिष्ठांनी याची दखल घेऊन ही अंमलात आणावी ही वरिष्ठांना विनंती आहे. थोडक्यात त्यांनी सांगितलं ज्याची जागा आहे, ज्याची वतनदारी आहे, ज्याचं नाव आहे, ज्याचं नावाचं कुक्कू आहे, गावरान भाषेत सांगितलं कुक्कू त्याचंच असावं. धन्यवाद. हवा काय म्हणते? हवा मका पेरायला चालले की पाखर खाते बुजावलं जातो. असं आहे का? इलेक्शनची हवा काय म्हणते? इलेक्शनला काय नाही करायचं मला. राजीनामा द्यायला मी शिवसेना शाखापर्यंत आता काहीच नाही. आता काहीच नाही पण आता मतदान तर करणार असेल. हा मतदान करू 100%. 100%. एकंदरीत त्याने सांगितलं, दादाने सांगितलं की सध्या मी अक्का पेरायला चालू पण याने मक्कातून सुद्धा सांगितलं उमेदवार हे दिले की तुम्ही जर चांगले असेल तर ठीक आहे, नाही तर मक्का सारखीच तुमचे हाल करू. धन्यवाद. काय हवा काय सांगते, वातावरण काय सांगतं, तुमचा कल कोणाकडे? महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, मागचा, त्याच्या मागचा तुमच्या गावात काम कोणी केले, काय केले, तुम्हाला अपेक्षा काय, किंवा नसेल तर तुम्ही नोटाला मतदान करणार का? नाही, नोटाला नाही ना. हक्क आहे ना आमचा, मतदान करू ना. हक्क आहे आमचा, मतदान करू. कोणाला करणार मग? बघू आता जो कॅन्डिडेट चांगला आहे आमचा तो. अरे पण तेच सांगतो ना आम्ही, आमच्या गावात महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी किंवा हे स्वतंत्र किंवा अपक्ष किंवा तुम्ही स्वतः तर लागणार नाही ना? स्वतः नाही आहे, आमच्या गावात इच्छुक आहे ना ते. अच्छा. गोवर्धन पाटील भोरे. अच्छा. म्हणजे तुम्ही त्याच्या पाठीमागे पाठीशी उभे राहता. गावातील जर माणूस जर चांगला हे होत असला, समज गावाच्या विकासासाठी जर काही मोहर करीत असला त्यांना पण आपण मागून पाठिंबा नाही, आपलं पण काम आहे ना. एकंदरीत यांचा कल सांगितलेला आहे. धन्यवाद. घरातले आमचे चुलते इच्छुक असल्यामुळं आमची अपेक्षा आहे की त्यांना भारतीय जनता पार्टीचं तिकीट भेटावं. इच्छुक असल्यामुळं आम्हाला दुसऱ्याचं नाव, आमच्या घरातला माणूस असल्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार. पण जर समजा तुमच्या घरातला माणूस आहे, ठीक आहे, हटाव, हे तुमच्या मताशी आम्ही एका मिनिटासाठी सहमत आहे, पण जर समजा तुमच्या माणसाला तिकीट भेटलं नाही तर तुमचे माणूस बंडखोरी करून अपक्ष उभा राहिल्यास तुम्ही त्याला मतदान करणार? बंडखोरी तर नाही मानता येणार, पण जे इच्छुक उमेदवार आहे जवळपास भारतीय जनता पार्टीकडून 4 ते 5 जण ओपन कॅन्डिडेट इच्छुक असल्यामुळं सगळ्याच रोष असा येतो सध्या की सगळ्याला वाटतं की बाबा जागा सुटलेली आहे, कोणाला होईना ओपनला तिकीट मिळात अशी सगळ्याची भावना आहे. त्याच्यामुळं कसं गाव आहे, गावासोबत आम्हाला राहायचंय, कोणतं आम्हाला पक्षासोबत तर जायचं पण आम्हाला गावाच्या सोबत बी राहायचंय. त्याच्यामुळं आम्हाला ते विचार करावा लागणार आहे की आपल्याला ऐन टायमाला काय करायचं हे आम्हाला त्यावेळेस निर्णय घ्यावा लागेल. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं मत झेंडा बी मेरा आणि दांडा बी मेरा? नाही, ते नाना बोलले आमचं गाव पहिल्यापासून विकासाच्या मागे, आमच्या इथं कोणत्याही पक्षाचं काम जेव्हा होतं तेव्हा तो कार्यकर्ता बी आणि वरचा नेता बी चांगला असेल तर त्याच्या मागे पहिल्यापासून गाव राहतं. लोकसभेला आम्ही जरी मायनस असून विधानसभेला आम्ही प्लस राहिलो, म्हणजे हे आमचं गाव वारंवार दाखवून देतं. आणि आमच्या गावात प्रत्येक समाजाचा माणूस कधीही समाजाचा विषय निघत नाही, त्याच्यामुळं आमचा समाज चांगल्या माणसाच्या मागे कायम उभा राहिलेलं गाव आमचंही. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणता की तुमच्या गावातील सर्व मतदार राजा किंवा जे मतदाते आहेत खूप जागृत मतदाते आणि वेळच्या वेळेवर निर्णय घेतात. वेळ निर्णय घेतात, पण ज्यावेळेस मतदान असतं त्यावेळेस आम्ही सगळे हेळून मिळून राहतो. आमच्यात कधीही वाद होत नाही. प्रत्येक गावात 5-5 वर्ष वाद चालू राहतात. आमच्या गावात ज्या दिवशी इलेक्शन असतं त्यावेळेस विरोधक आणि आम्ही सोबत असतो. आम्ही दोघं सोबत असल्यामुळे आमच्या मागची जनता विचार करते की बाबा हे दोघं मिळून संघ असता मग आपण कशाला वाद करायचं. त्याच्यामुळे आमचं गाव ह्या गोष्टीपासून खूप लांब आहे. धन्यवाद. एकंदरीत त्यांचा कल लक्षात आलेला आहे.
आम्ही विकासाच्या मागावर जो कोणी विकास करतो त्या विकासाला आम्ही संधी देतो, जो विकास करत नाही त्याला हात देतो. एकंदरीत त्यांनी हे सांगितलं. धन्यवाद. काय भाजप जावं? भाजपचीच का? कशामुळे? बाकीची महायुती, महाविकास आघाडी, ती तिसरी आघाडी अशी काही नाही का? नाही, भाजपने आपल्याला काय डीपी दिली, मुस्लिम समाज डीपी, सभा मंडप काम आपण दिले, ते करणारे काम. थोडक्यात यांचा कल भाजपच्या बाजूने. धन्यवाद. हवा कोणाची? मतदान कोणाला करणार? कारण तुम्ही देशाचे सध्या आमची इच्छा आहे की आमच्या गावचे उमेदवार गोवर्धन भोरे यांना तिकीट देण्यात यावे भाजपकडून. आमची इच्छा आहे प्रामाणिक. जर समजा तुमचं म्हणणं ठीक आहे, तुमच्या ओपनला जागा असल्यामुळे आमची इच्छा आहे किंवा आमच्या गावात उमेदवारी द्यावा आणि भाजपचा नक्कीच ताडगाव सर्कल मधून गोवर्धन भोरे पाटील हे विजय होतील, आम्हाला अशी इच्छा आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की सर्कलचा माणूस तुमच्या गावातूनच निवडून यावं. नक्कीच येतीलच. धन्यवाद. काय सांगणार? आम्ही काहीच सांगू शकत नाही इलेक्शनच्या बाऱ्यामध्ये. कशाबद्दल? इलेक्शनच्या क्षेत्रापासून आम्ही दूर आहे. मतदान तर करणार ना? मतदान ज्याला करत त्याला करू ना. पक्का का? पक्का डन. एकंदरीत त्याने हातवारी करून सांगितले, त्याची देह बोलीवरून ते प्रसन्न नाही, परंतु त्यांनी या सुद्धा शून्य मतदार आहे, फिरकी घेणारं मतदान आहे. मतदान करणार पण विचारपूर्वक करणार. धन्यवाद. हवा काय चलत राहील, हवाचं काय असं आहे का? उडी ना आम्ही तुम्हाला आता हवा चलत राहील. हवाचं काय आता मन की बात आहे की नाही? मन की बात आहे का? ठस्सा मारून पुढे वारला काय पत्ता असं ठस्सा कोणाला मारणार? पण ते सांगायचं नाही सांगता येतं तसं काही नाही. कारण काय आहे की सध्या तुमची आचारसंहिता तुमच्याकडे लागू झालेली नाही, त्यामुळं तुमच्या भावना तुमच्या माझ्या सदस्यांनी काही जिल्हा परिषद सदस्यांनी किंवा त्याच्या मागचा माझा जिल्हा परिषद त्यानं काही काम झाले का ते असेल, किंवा तुमचं मतदान हे महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्ष का तुम्ही स्वतः मत उभा राहणार? नेमकं काय तुम्ही मतदान कोणाला करणार? काय आता करून ऐन टायमाला काका अर्पण बोलता येत नाही ना आम्हाला. तसं काहीच अडचण नाही. लोकांच्या डोळ्यावर येतं. आम्ही जर म्हणलं भाजपला करू, राष्ट्रवादीवाले चौकड मित्र पक्षी राहतात ना, त्याच्यावर मुकाट्या द्या झटका मारून. मुकाट्याच द्यायचा झटका मारून. धन्यवाद. काय मतदार अरे पण काही ना काही मतदान आलं समजा मतदान तर करणार ना. शेतकऱ्याला मदत करते. अच्छा, शेतकऱ्याला सध्या शेतकऱ्याचं काय हाल आहे, कसं चांग भले काय तुम्ही काय सांगा? तुम्हाला कळतंय ना? आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त करतो. ते तर आम्हाला कळतं, पण तुमच्या भावना बी तर कळायला पाहिजे. कारण आता काही दिवसाची संधी तुम्हाला येणार आहे. संधी आमच्या भावना व्यक्त करून काय करायचं? नाही भावना व्यक्त, तुमच्या भावनेला किंमत आहे ना. आज नाही किंमत सध्याला बोलू शकत नाही का नाही? मतदार आज थोडं सांगणार काही, पण तरी महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी एखादा अपक्ष येईन, अपक्ष येईन असं थोडंच असतं. असं आहे का? मतदार जरा सुज्ञ दिसते तर सांगून गेले, शॉर्ट बोलले पण खूप काही सांगून गेले. धन्यवाद. काय म्हणते हवा इलेक्शनची? सध्या फक्त शेतकऱ्याची हवा करायला कमी पडणार फक्त. असं आहे का? शेतकऱ्याला कुठंच सध्या त्यांना भाव नाही, त्यांचा काही नाही. आणि हे निवडणुका काय होत्या जाते त्याचं नाही म्हणत, पण शेतकऱ्यासाठी काही ना काही करायला पाहिजे हे आम्हाला हे वाटतं. म्हणजे काय करायला पाहिजे? म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणत अनुदान आलं, पण त्यांनी 18चा हे केलं, दिलं आम्हाला 5.5च्या भावाने पैसे दिले आणि 18ची बोली केली. अच्छा, आणि काय आता याच्यात काय करणार तुम्ही सांगा? मग तुमचा कल कोण? महायुतीच्या बाजूने का, महाविकास आघाडीच्या बाजूने का, तिसरी आघाडी का, नोटाला मतदान करणार? ते सध्या आम्ही सांगू, आमच्या मनात जे शेतकऱ्याच्या मनात जे आहे का ते आम्ही सांगू, पण कसं सांगू ते गुपित सांगू, जे ते करू आम्ही. एकंदरीत ते व्यावसायिक जरी असले तरी त्यांनी सांगितलेलं आहे कसं आहे की आमचे जे हाल झाले आहेत, हाल झाले आमचे हाल जर सुधारले तर ठीक आहे, नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने काम करू. म्हणजे त्यांनी एक प्रकारे इशारा दिला, त्याचं मतदान कोण हे आपण समजू शकतो. धन्यवाद भाऊ. मी एकच सांगू शकतो, आपल्या गावामध्ये डीपीचे कार्यकर्ते डॉक्टर पिवळे साहेबांनी एके दिवसात डीपी सुरू होते, 2-250 माणसं अंधारात होती. त्यांनी एक दिवसात डीपी नेली, फिटकवून दिली, चालू केली. जेवी वस्ती एक, जेठी वस्ती एक, धनगर वस्ती एक, मुस्लिम वस्ती एक, त्याला डिप्या दिल्या. अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभा मंडपचे एक पत्र दिलं काल दिले आपल्याला. भद्रेश्वर महामंदिर त्याला एक पत्र दिलं. 4-5 कामं त्यांनी चांगली केली, अजून कामगिरी चांगली समजा साहेब आहे त्याची. एकंदरीत यांचा कल हा महायुतीच्या बाजूने. धन्यवाद. काय सांगाल तुम्ही? तुमचं मतदान कोणाला राहील? महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्ष का तुम्ही स्वतःच निवडणूक लढवणार बाबा? हो काय आहे का हवा? काय
आपले गोवर्धन अंकल भोरे. असं आहे का? 365 दिवस समजा म्हणजे जाते 24 तास, त्यामुळे आपण मतदान गोवर्धन अंकल भोरे यायला जा. असं पण समजा तुमच्या गोवर्धन अंकल भोरे यांना तिकीट भेटलं नाही तर मग ते जर समजा अपक्ष उभा राहिले तर मग तुम्ही काय करणार? अपेक्षित करून मग अपक्ष असताना मतदान करणार. हे एकंदरीत गोवर्धन भोरे समर्थक दिसतात. त्यांनी सांगितलेलं आहे की पक्षानं संधी दिली तर ठीक आहे, नाही संधी दिली तर अपक्ष जरी गोवर्धन भोरे राहिले तर त्यांनाच आमचं मतदान राहील. धन्यवाद. सांगा मुद्दा कोण कोण सध्या मतदानाची हवा काय सांगते? तुझा कल कोणाकडे राहील किंवा तू मतदान कोणाला करशील? महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी किंवा अपक्ष किंवा नोटा, नेमकं मतदान कोणाला राहील? कार्य करत मतदान कोणाला राहील असं विजन घेऊन चालणार? थोडक्यात ह्या तरुण मतदारांना सांगितलेलं आहे की जो व्हिजन घेऊन चालणारा, कामगाराविषयी जाण असणारा, कामगाराच्या भावना समजणारा, कामगाराविषयी तळमळ असणारा जो कोणी प्रतिनिधी असेल, मग तो कोणत्या का पक्षाचा असेल ना, त्याच्या मागे हात धरून राहणारे. धन्यवाद मित्र. हवा भाई जो शेतकरी मदद करी उसकी हवा रही. ऐसा है क्या? लेकिन अपनी हवा किधर है? फिलहाल हवा किधर है? वो शेतकरी जिन्हें मदद करा उसको हवा है. ये भाई ने बोला अपनी हवा उधर है, जो खेती वाले को, किसान को मदद करेगा उसकी हवा रहने वाली है. समझदारों को इशारा काफी. धन्यवाद भाई. पहिलंच मतदान आहे, तू काय सांगशील? शेतकऱ्याविषयी बाबा जो चांगले योग्य काम करी जेव्हा आपण त्याला बोलू शकतो त्याला आपण मतदान करू. की बाबा जो शेतकऱ्याच्या भावना व्यक्त करतो, शेतकऱ्याचा हमी भाव वगैरे त्याच्या विषयी चर्चा करतं, त्याला करू मतदान. मग तेच म्हणतो ना आम्ही. मग त्यासाठी ते धडपड करणार आहे. आता संदर्भ पहिलेच मतदान आहे, नवीनच कोण माणूस शेतकऱ्याबद्दल चांगले विचार करतो. कारण की आम्ही शेतकरी पुत्र आहे, आपले वडिलाचं त्यांचं कष्ट पाहून नाही असं विचार करतो की थोडक्यात ह्या तरुण मतदारांनी सांगितलं आमचा बाप कष्ट करू करू मेला, कष्टातच जीवन जगतो आणि आमच्या कष्टाला मदत करणारा जो कोणी उमेदवार असेल मग तो कोणत्या पक्षाचा असणार त्यासाठी आम्ही मतदान करणार. जो गावचा विकास वगैरे याचा विचार करतो, डबल काही शेतकऱ्याचा विकासाचा विषय बोलतो त्याला मतदान करू. थोडक्यात विकासाचं काम करणार, विकासाचं हक्काचा माणूस डॉक्टर पिंगळे. भाऊ राम राम. राम राम. काय म्हणते हवा? बरी म्हणते हवा. हवा बरी आहे का? पण निवडणुकीची हवा कुणीकडे? तिकडं पडन तिकडं. तुम्ही कुणीकडे चालणार? हवेच्या दशाने चालणार का कुणीकडे चालणार? हवेच्या दिवसांनी. आता मग तुमचं मतदान कोणाला राहील? महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्ष का अजून नोटाला करणार? जिकून नोटा भेटतील जिकून. एकंदरीत दादाने आपली मजा घेतली, नोटा घेतली म्हणजे ते नोटाला मतदान मारायचं असं एकंदरीत काहीतरी विषय दिसते. पण समजदारी, सुज्ञ आहे, अनुभवी आहे. धन्यवाद दादा. तुम्ही काय सांगणार बाबा? काय हवा काय म्हणते? मतदान कोणाला राहील तुमचं? असं आहे का? पिंगळ्यालाच कशामुळे बाबा? पिंगळ्यालाच कशाला? धन्यवाद धन्यवाद बाबा. तुम्ही काय सांगता भाऊ? मतदान करे आपण काय कोणाला? तेच म्हणतो आम्ही. महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य, त्याच्या अगोदरचे माजी जिल्हा परिषद सदस्य का अजून नोटा? काय नेमकं मतदान कोणाला करणार? आता नोटा देईन त्याला मतदान करू आपण. तुम्ही काय सांगणार दादा? काय सांगणार? करू मतदान करू आपण कोणाला? पाण्याचे बेकार पाणी आणून कामाला गेलं पाहिजे. 12 वाजता एक महिना पाणी सुटत नाही गावात. हे बिघडलं ते बिघडलं. अच्छा, मग काय केलं पाहिजे? आम्ही डोक्यावर पाणी आणून कामाला कधी गेलं पाहिजे. म्हणजे जे पाण्याचं काम करेन तुम्ही त्याचं काम करणार. काम या संधी बरोबर आहे? पाण्याचंच पाहिजे. बरोबर आहे की तुमचं हेच म्हणणं आहे ना? तेच म्हणणं आम्हाला पाणी पाहिजे, कायम स्वरूपी पाणी पाहिजे. म्हणजे जे पाणी देईल त्याला तुम्ही त्याला वयाच्या माणसाने पाणी कधी आणायचं? म्हणजे पाणी देणाऱ्याला तुम्ही मतदान करणार.
बरोबर आहे. धन्यवाद. मतदानाबद्दल काय सांगा, तुमचा कल कोणाकडे राहील? महायुती, महाविकास आघाडी, अपक्ष का कोणाकडे राहील? मतदानाचा कल तुमचा कोणाकडे राहील किंवा मतदान तुम्ही कोणाला करणार जिल्हा परिषद सर्कलला? हा ना, बरोबर आहे ना. मग आता काय सांगा, अजून काहीच नाही. एकंदरीत आई अनुभविक आहेत. आईनं सांगितलं आई अनुभविक आहे. आई जास्त बोलत नाही, परंतु आई योग्य माणसाला मतदान करणार हे तितकंच खरं. योग्य उमेदवाराला योग्य मतदान करावं. आपलं मतदान पिंगळे साहेबाला फिक्स आहे. अच्छा. काऊन का नवीन माणसाला संधीपेक्षा जुना अनुभव आहे ना. अच्छा. 5 वर्ष पहिले त्यांनी काम केले, सारी गोष्टी केल्या. त्यांनी आम्हाला 4-5 दिवसात डीपी दिली शेतामध्ये. अच्छा. तर त्यामुळे डॉक्टर पिंगळे साहेबाला आपण पसंत केली. अच्छा, म्हणजे ते काम केलं म्हणजे काम केल्यामुळे म्हणजे आम्ही त्याला 5 दिवसात मागणी केली ती आम्ही डीपीची. अच्छा. त्यांनी आम्हाला 5 दिवसात शेतामध्ये डीपी दिली. अच्छा. त्यामुळे आम्हाला डॉक्टर साहेबाची फिक्स मतदान आम्ही डॉक्टर साहेबाला करू. धन्यवाद. कशामुळं असं आहे का? अच्छा, चालतं. हवा काय म्हणती, मतदान कोणाला जिल्हा परिषद सर्कलचं? हवा काय म्हणणार, जिकडे जे माणसं आहे तिकडे चालणार तर चालणार. हवा तर सगळीकडेच चालते. मग काय हवाचा संगत थोडी माणसं थोडी चालणार आहे, म्हणून असा विषय नाही. जे माणसाचे कोणाचा हेतू काय आहे, कोणाचा हेतू काय आहे याच्यावर अवलंबून असते सगळं. जेणे कोणी कोणाचं गोरगरिबाचं काम केलं ते त्याचं कोणी काम करणार ना. वोटिंग तर सगळ्यालाच करायची. हे आपलं मतदान, आपला हक्क आहे. हे आपल्याला हे दान द्यायचंय. पण ज्याला दान द्या जो की असा तो लोकांचं काम करीन अशाला दान द्या. तेच सांगतो. मग त्यासाठी तुमचा कल महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्ष का नोट? नेमकं वाटलंच तर नोटाला दिलं तर चालन आणि अपेक्षाला दिलं तर चांगलं. पण हे सत्तावाले तर कोणीच हिसाबात नाही. आजचे दिन आहे, कुठे गेले आजचे दिन? स्मार्ट सिटी कुठे? इतक्या रोजगार हे ते कुठे? तरुण मित्रांनी सांगितलंय की कसं आहे की सत्ताधारी असो की विरोधक असो एकही कामाचं नाही, कारण काम करत नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस नोटाला मतदान केलं ते पुरतं. कारण त्यानं तरुण मित्रांना त्यात जे मतदारांनी जुने जे असेल सत्ताधारी असेल की विरोधक असेल त्या गोष्टी काही गोष्टी तर त्याच्या तत्वात बसत नसल्यामुळे त्यांनी त्या गोष्टीला विरोध केला. धन्यवाद दादा. आमची परेशानी कोणाला मतदान करायचं त्याला काय काम तर सगळेच करते, कोणीच करीत नाही. मनाला विचार केला तर खरे खोटे खरे पुढचा माणूस जसा असेल तसं मतदान करायचं. मग ते कोणता असू, पुढचा माणूस जसा असेल तसं मतदान करायचं. धन्यवाद दादा. मग रामराम साहेब, काय म्हणते हवा, काय म्हणते इलेक्शनची? काय हवा चांगली आहे, जरा बरी आहे. मग कोणाला मतदान करणार? पिंगळे साहेब. पिंगळे साहेब कशामुळं? ओबीसी समाजाची बी आणि जरा मदत ते करते जरा. ठीक आहे, परंतु ही जागा सर्वसाधारणला सुटलेली आहे. असं ना काय मागच्या काय आम्हाला बी मागच्या 25 बी आपल्या ओबीसी साठी होती. अच्छा, काय जमत नाही ती आज सर्वसाधारण उभा राहायचं असं. अच्छा, म्हणजे तुमचा कौल डॉक्टर पिंगळेला. के बारे में आप क्या बोलेंगे? इलेक्शन के बारे में क्या आप जिला परिषद सर्कल के बारे में तुम्हारा उम्मीदवार कौन होना चाहिए, कैसा होना चाहिए, कौन से पक्ष का होना चाहिए, किसको आप वोटिंग करेंगे? क्या ऐसा ठहरेगी जनता? जनता ठहरेगी, जनता ठहरेंगे, लेकिन आप क्या ठहराएंगे, आप क्या करेंगे, आप किसको चुन के देंगे? वो कुछ दिमाग नहीं ऐसा है क्या? भाई काफी समझदार लगते हैं, वोटिंग करेंगे लेकिन देखेंगे, सोचेंगे. उमेदवारच आमचा आहे, तिकिटाची मागणी जिल्हा परिषदला. आम्ही का दुसऱ्याची प्रक्रिया पाहिजे? मग घरचा कसा करू शिफारस? म्हणजे घरच्या माणसाला तुम्ही मतदान करणार? दादांनी सांगितलं एकंदरीत घरच्या माणसाला उमेदवार करणार, मतदान करणार. घरचाच उमेदवार आहे, घरच्या माणसाचे उमेदवार त्याचाच प्रचार करणार, त्यालाच मतदान करा. धन्यवाद दादा. तुम्ही काय सांगा? आमच्या गावातल्या माणसालाच मतदान करणार. असं आहे का? गावातल्या माणसाला मतदान करणार. काय सांगता बाबा, कोणाला मतदान करणार? आमच्या गावातल्या माणूस कसं करा. असं आहे का? अच्छा, गावातल्या पर्यायाने दादांनी सांगितलेले. धन्यवाद. इलेक्शनची हवा काय म्हणती? इलेक्शनची हवा सध्या तर चालू आहे आता. आहे. मग तुमचा कल कोणाकडे, तुमचं मतदान कोणाकडे? महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्ष का नोटा? सध्या तर आपली भाजप. असं भाजपनंच का हो? काम केलेलं आहे भरपूर सध्या. कोणी काम केलं? ते गाव पातळीवर तर भरपूर काम केलेलं आहे. समजा आपल्या जिल्हा परिषद सदस्य आहे, त्यांनी नारायण कुचे साहेबांना बरेच आमच्या गावामध्ये कामं केलेले आहे. त्याच्यामुळं
महाविकास आघाडी. म्हणजे महाविकास आघाडीला टाळून तुम्ही म्हणजे महायुतीला मतदान? हाँ, महायुतीला मतदान करणार. अच्छा, धन्यवाद. आप किसको वोटिंग करने वाली है? हमारे घर वाले. ऐसा है क्या? ठीक आहे. भाऊ राम राम. राम राम. काय म्हणते हवा, काय म्हणते जरा इलेक्शनची? इलेक्शनची काय हवा म्हणणार आहे आता सध्याला? काय हवा म्हणणार आहे? कोणाला मतदान करणार? जिल्हा परिषद सर्कल असेल, पंचायत समितीला, गणाला असेल, कोणाला मतदान करणार? आता काय भाजप, महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्ष का नोटा? कोणाला मतदान कोणाला करणार? नाही, ह्या वर्षी चाललंय समजा अपक्षाला करायचं म्हणून. असं आहे का? अपेक्षाला करायचं? कोणी ठरलेलं आहे का तसं का काय? कोणी आलेलं आहे? तसं असं चाललेलं आहे, ठरलेलं आहे. पण आता ते ज्या वेळेस समजा होईल त्यावेळेस ठरवू. अच्छा. हा, ज्यावेळेस सर्कलला माणूस उभा राहील समजा, अपेक्षा कोणताही का असाना, त्यावेळेस ठरवू समजा. धन्यवाद. तुम्ही काय सांगणार भाऊ? काही नाही सांगणार. काहून हो? बिमार. असं आहे का? एकंदरीत भाऊ बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाही, म्हणजे पण भाऊनी फिरकी घेतलेली. भाऊचं मतदान हे गुपित राहणारे. भाऊ मध्ये आपण डोळ्याला यायला नको म्हणून भाऊ सांगितलं मग दुखत आहे. त्याचं दुखत बिकत काही नाहीये, त्याला जास्त बोलायचं नाही. धन्यवाद. इलेक्शनच्या मतदानाचं एक जिल्हा परिषद सर्कलचं असेल, परत जे तुमची जो गण आहे ताडहातगाव गणामध्ये असं, या ताडहातगाव गणामध्ये तुम्ही तुमचं प्रतिनिधी म्हणून कोणाला मतदान करणार? भाजप, महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्ष का नोटा? कोणाला मतदान करणार? तुम्ही स्वतः उमेदवार राहणार आहे? वा 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 वा, छान छान. ते स्वतःच एक उमेदवार राहणार आहे. धन्यवाद. मला काही नाही येत त्याला. नाही काही येत नाही कसं? तुमचं मतदानाचा कल कोणा? तुमच्या जिल्हा परिषद सर्कलला ऐकून घ्या, ऐकून घ्या. दिलीप शेठचं तर नंतर घेऊच आपण. तुमचं पण सध्या तुमच्या सर्कलमध्ये सर्वसाधारण पुरुषासाठी जागा आहे आणि तुम्ही तुमचं मतदान, तुमच्या गणातलं मतदान हे तुम्ही महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्ष का नोटाला करणार? एकंदरीत त्याने चुप्पी साधलेली, ते बोलण्याच्या काही तयारीत नाही. म्हणजे सुज्ञ आणि समजदार मतदार आहे. धन्यवाद. राम राम. काय म्हणते हवा, काय म्हणते इलेक्शनची? इलेक्शनची काय हवा आहे? शेतकऱ्याचं सगळं नुकसान केलेलं ह्या सरकारनं, तर काय मतदान करावं असं वाटत नाहीये. म्हणजे मग तुमचं मतदान हे महायुतीला राहील, महाविकास आघाडीला राहील का तिसऱ्या आघाडीला राहील का अपक्षाला राहील का नोटाला करणार? अपक्षाला देऊ. कसं आहे, कारण की ह्या घडीला मतदान करावं असं वाटत नाही. अच्छा. मग नोटाचा पर्याय का अपक्षाचा पर्याय का तिसरी आघाडीचा पर्याय? आपल्याला नोटाचा पर्याय नाहीये. नोटा आपल्याला चालत बी नाहीये. म्हणजे एकंदरीत ते नोटाला मतदान करणार नाही असं सांगितलं, पण अपक्षाला पाहून मतदान करू असं एकंदरीत त्यांनी सांगितलं. धन्यवाद दादा. 100% देणार. 100% देणार. पण कोणाला देणार? मोदी सरकारला. असं आहे का? दादांचा एकंदरीत कल महायुतीच्या बाजूने. धन्यवाद.